कृष्ण हरी मंडळी. तर ही पहा, आज आपण बनवणार आहोत डाळबट्ट्या. डाळबट्टीचं मी घरीच आपलं पीठ दळून घेतलेलं आहे. हे पहा, तोपर्यंत चूल पेटून चुलीवर पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणजे आपलं पीठ मळून होतं, पाणी पण गरम होतं आहे. आणि मी डाळबट्टीचं पीठ कसं दळलं आहे, तर थोडे गहू आणि थोडे मका असं मिळून मी आपल्या घरच्या चक्कीवर दळून घेतलेलं आहे. आणि आता हे पीठ अशा प्रकारे दळलेलं आहे. थोडं जाडसर दळलं आहे, म्हणजे चांगली कणी असते म्हणजे ते, म्हणून अशा प्रकारे मी पीठ दळून घेतलेलं आहे. आता मी घेते पीठ मळून. तर पीठ मळून होत तोपर्यंत पाणी पण गरम होतं आहे. आता हे डाळबट्टीचं पीठ मळायला आता हे पीठ थोडं चाळून घ्यायचं. नाही चाळलं तरी मी जमन, कारण यात काही नाही दुसरं. थोडी कणी आहे त्याच्यामुळे म्हटलं थोडं चाळून घ्यावं. आणि आता त्यामध्ये टाकणार आहे मी आता साहित्य तुम्हाला दाखवते. काही मक्यामुळं जरा थोडंसं मक्याचं जास्त असं म्हणजे टरफलं येते, त्याच्यामुळे पीठ चाळून घ्यायचं. तर पीठ चाळून घेतलेलं आहे मी. आणि त्यामध्ये घालणार आहे आता मी थोडं मीठ. हे मीठ असं चवीनुसार आपल्याला जसं लागतं तसं, कोणाला जास्त लागतं कमी लागतं, त्यामुळं असं मीठ टाकून घ्यायचं. तर मीठ टाकल्यावर भरपूर चवदार होती ती. आणि हे टाकते मी ओवा. तर हा पहा ओवा घेतला आहे. ओवा पण असा टाकून घ्यायचा, मस्त मिक्स करून घ्यायचा. ओव्याने पण छान असा वेगळा टेस्ट येते. आणि थोडा खायचा सोडा टाकून घ्यायचा, म्हणजे चांगली फुटते ती. थोडा खायचा सोडा टाकायचा. चिमूटभर हळद टाकली तरी जमतं, आणि नाही टाकली तरी पण जमतं. आणि त्यामध्ये मी टाकते आता तेल. तेल टाकलं म्हणजे चांगली मऊ पण होती ती. अशा प्रकारे तेल टाकून मळून घ्यायची, म्हणजे तळताना पण चांगली खुशखुशीत होती. तर अशा प्रकारे ते सगळं मटेरियल टाकून घ्यायचं. ओवा, मीठ, तेल आणि खायचा सोडा. आणि ते असं हाताने एकजीव करून घ्यायचं, म्हणजे सगळं मिक्स होऊन जातं. मस्त असं एकजीव करून घेतलं की सगळ्या पिठाला ते लागतं. आणि छान असं पीठ असं एकजीव करून घ्यायचं. आणि मग त्यात पाणी घालून आपण ते मळून पण घ्यायचं. पाणी घालून ते मळून ठेवलं की चांगलं म्हणजे हे होतं. तर मी आता ते पाणी घालून मळून घेते. आणि आपल्या कणकीच्या सारखंच असं, म्हणजे जास्त चपात्यासारखं नाही, थोडं असं जरा घट्टच मळायचं, म्हणजे बट्ट्या छान होतात. अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं. हे पहा, मी अशा प्रकारे हे असे उंडे करून घेतलेले आहेत. आता अशा प्रकारे थोडासा गोल करून असा चेपटा करून घेतलेला आहे, म्हणजे तो चांगला वाफलतो. आता हे पाण्यात मी आता गरम पाणी झालेलं आहे, त्यात टाकणार आहे. आणि मी एक बट्टी तुम्हाला अशी हारामध्ये पण करून दाखवणार आहे, ती पण छान होती. ती पण तुम्ही पहा. पण आता ही मी गरम पाण्यात टाकणार आहे. ती चांगली आता वाफून घेऊ. अशा प्रकारे सोडली की ती चांगली वाफ येते. आणि नंतर मग ती आपल्याला काढून घेऊन परत तळून घ्यायची. आणि मी एक आता तुम्हाला अशी हारामधली पण डाळबट्टी मी स्पेशल एक दिवस ती पण करणार आहे. पण आज कशी ती, आज पण तुम्हाला एक बट्टी तुम्हाला दाखवते ती. आता हे अशा प्रकारे वाफलणार आहे. त्यात थोडं तेल टाकलेलं आहे, म्हणजे चिटकणार नाही. आणि ही पहा, आता हारामध्ये पण एक आता बट्टी मी ठेवणार आहे. जास्त हारा असल्यावर मस्त अशी खालून वरून हारा असल्यावर मस्त वाफरते ती पण. ही हारावरली पण खूप छान होती बरं का. अशा प्रकारे आता ही वाफरले ना, तोपर्यंत मी आता डाळ कुकरला लावते. मग नंतर वरण पण लवकरच होईल. जी आपण हारात करून ठेवलेली बट्टी जी होती ही अशा प्रकारे झाली. ही जास्त म्हणजे अशी काळी का झाली, तर असं म्हणजे डाळ होता, त्याच्यामुळं हारात जर नुसती करून ठेवली ना खूप छान होती. तर ही अशा प्रकारे वाफरली, खूप छान वाफरली. पहा, आपण कापून पाहू तिला. ही पहा पूर्ण असे वाफून खूप छान झाली बरं का. आणि अशा प्रकारे सुद्धा इतक्या छान लागतात ना त्या बट्ट्या. त्याच्यामुळं हारातली पण मी अशी एक दिवस करून दाखवणार आहे तुम्हाला. पण आज मी एक आपलं नाही म्हणून एक टाकली होती, तर खूप छान झाली ती. अशा प्रकारे झाली आणि मस्त होईल ती. आता दुसऱ्या पण आपल्या वापरत आल्या. आता ही हारामधली एक बट्ट्या ज्या आहेत त्या मी आता वापरलेल्या काढून घेतल्या. आणि आता ही वरणाला फोडणी देऊन घेते. आता अंधार पण पडलाय, म्हणजे लवकर लागायचं होतं, पण आपल्या शेडवरच्या कामाने आपल्याला उशीर झाल्यामुळं आता थोडा उशीरच झालेला आहे. हे पहा, आता मी तोपर्यंत वरणाला फोडणी देते. कढीपत्ता आणि थोडी हिरवी मिरची ते टाकून आपलं थोडं फिकच वरण करणारी जिरे टाकून
थोडं मीठ आणि थोडी हिरवी मिरची. वरणाला फोडणी पण देऊन घेते. तोपर्यंत बट्ट्या आपल्या थोड्या गार होते तर. आणि हे बट्ट्या आपण उकळलेलं पाणी होतं ते पाणी मी वरणामध्ये घातलेलं आहे. त्याने खूप चांगली चव येते. ते पाणी असं टाकून द्यायचं नाही, हे असं वरण करताना त्यात घालायचं म्हणजे त्यांनी चांगली चव येते. ते पाणी यात वापरायचं आणि अशा प्रकारे वरण आपलं थोडं लय तिखट पण नाही करायचं, नॉर्मलच करायचं म्हणजे छान लागतं. अशा प्रकारे मी वरण केलेलं आहे. आता मी बट्ट्या कापून घेणार आहे. तर पहा तुम्ही केलं की आता हे वरण होईपर्यंत बट्ट्या कापल्या की मी त्या तळून पण घेणार आहे. आता थोडा अंधार पण झालेला आहे. त्या अशा प्रकारे बट्ट्या वापरून आपल्या गार पण झाल्या. आता मी हे कापून घेते. तर हे कापून घेतल्या तर आता गार व्हायला लागल्या तर थोड्या गरम पण येतात. अशा प्रकारे कापून घेतल्या ना म्हणजे त्या तळायला पण सोप्या. हे पहा अशा प्रकारे छोटे छोटे काप करायचे म्हणजे पटकन तळता येतात. हे पहा खूप छान असे काप होते. आणि आता ह्या पट्ट्या मी लगेच तळून पण घेणार आहे बरं का. तर खूप छान अशा आमच्या पट्ट्या झाल्यात. आपण आता थोडा अंधार पडल्यामुळं व्हिडिओ कसा क्लिअर दिसतोय का नाही, पण तरी पण आपला हे व्हिडिओ पूर्ण पहा आणि सपोर्ट करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा की जेणेकरून अजून आपल्या ताईंनी आपले व्हिडिओ पाहिले पाहिजे, त्यांना पण असं काहीतरी बघून काहीतरी करायला आलं पाहिजे. ते पहा आपल्या आता बट्ट्या तयार आहेत. आणि आता त्या मी तळून घेणार आहे. हे पहा अशा प्रकारे आपलं वरण पण तयार झालेलं आहे. आता मी तेल तापायला ठेवणार आहे आणि लगेच बट्ट्या तळून घेणार आहे. जास्त उशीर पण झालाय आता. हे पहा आता तेल पण तापलंय. मी त्याच्यात थोडं सोडून पाहिलंय तर असं तेल तापलंय. आता मी ह्या बट्ट्या त्यात सोडून तळून घेणार आहे. अशा प्रकारे तळून घ्यायचे आहे. अजून थोडं तेल टाकणार आहे पण वारं सुटले म्हणून म्हटलं थोडं तेल टाकून आधी बघू इथं जमतंय का नाही. गॅस उचलायला आता अशा प्रकारे तळून घ्यायच्या. आता अशा सोनेरी रंगावर त्या तळून पण काढलेल्या आहेत. पण आता जास्त वारा पण सुटलाय, अंधार पण पडलाय. पहा अशा प्रकारे आपल्या वड्या डाळबट्ट्या तयार झालेल्या आहेत. आणि आपली बट्टी खूप छान अशी खुसखुशीत पण झालेली आहे, मस्त मऊ पण झाली. आणि आता अंधारामुळं आता कशी दिसते तुम्हाला ती सांगा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या बट्ट्या कशा झाल्यात. ती भरपूर असं मस्त त्याला काप पण छान झालते आणि तळून पण छान झाल्यात आणि बट्ट्या आपल्या खुसखुशीत पण झाल्यात. तुम्ही पहा आता. आणि अशा तुम्हाला जर करायचे असेल तर ना घरीच आपलं मकाचं आणि गव्हाचं पीठ दळून अशा पद्धतीने तुम्ही करून पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.